नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. बारामतीची पोटनिवडणूक कालपर्यंत कोण कोण माघार घेणार आणि बिनविरोध निवडणूक होणार अशी चर्चा होत असतानाच अचानक या पोटनिवडणुकीत ट्विस्ट आला. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे भले यांनी माघार घेतली का माघार घ्यायला लावली हा नंतरचा विषय, पण तरी देखील ही निवडणूक मात्र बिनविरोध काही होऊ शकली नाही. कारण या निवडणुकीत माघार घेणार नाही असं म्हणत ठाम राहिल्या त्या म्हणजे स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा अर्थात करुणा धनंजय मुंडे. आणि आज थेट आपण या लाईव्ह मधून त्यांच्याशी संवादच साधणार आहोत. करुणाताई, LS मराठीमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. खरं तर ताई, अनेक दिग्गजांनी तुम्हाला फोन केले असतील, ऑफर दिले असतील, माघार घ्या मग आपण हे करू ते करू, पण तुम्ही मात्र काही माघार घेतली नाहीत आणि शेवटी ही निवडणूक बिनविरोध होता होता राहिली. तुमच्यासह आणि सुनेत्राताईंसह तब्बल 23 जण आता निवडणूक रिंगणात आहेत. करुणा मुंडेंनी या निवडणुकीतून माघार का घेतली नाही, या मागचं कारण काय? या मागचं कारण हेच आहे, जसे की आज लोकशाही जरी आपल्याला वाचवायची असेल तो निवडणूक होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही बघू शकता ज्यांची आज पोटनिवडणूक आहे, मी एक विचार केला की आज ज्यांची पोटनिवडणूक आहे आणि ज्यांची बारामती आहे त्यांना जरी या महाराष्ट्रामध्ये न्याय भेटू शकत नाही तो कोणालाही न्याय भेटू शकत नाही. आणि या चळवळीमध्ये ज्या मतलब राजकारणाचे पदाचे सत्ताचे जोरावर पैशाचे जोरावर हे लोक बिनविरोध करणार होते निवडणूक. आणि मी असा विचार केला हे लोक न्याय देऊ शकत नाही, फक्त पैसे आणि सत्ताचा गैरवापर करून मतलब फक्त आपली चालवायचं आहे लोकांना. हे सगळं काही गोष्टी विचार करून मी माघार नाही घेतली आणि माझा फॉर्म जे आहे मी टिकावलेला आहे आणि मी लढणार पण आहे. आणि हे सगळी गोष्टी बघताना आपण बघितलेलं आहे आज अजित दादा साठी जे FIR ची गोष्टी होती, जे रोहित दादा मागणी करत आहे, आज जरी अजित दादा सारखे मोठे व्यक्तीच्या घातपात झालेला आहे की अपघात झालेला आहे, जरी आपल्याला हे पारदर्शीपणे ला आपल्या समोर जनताच्या समोर येऊ शकत नाही, तो आज आपली मतलब आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा पण हक्क नाहीये असं मी समजते. त्याच्यासाठी माघार घेतली नाही, ठीक आहे. मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की सगळेच जर या निवडणुकीकडं अशा अँगलनी पाहत होते की निवडणूक बिनविरोध होईल. अगदी काँग्रेसकडून जेव्हा उमेदवार दिले गेले आकाश मोरे यांनी देखील असंच म्हटलं होतं की अजितदादांच्या अपघाताविषयीचा जर FIR दाखल करून घेतला तर आम्ही माघार घेऊ. पण असं म्हणून देखील आकाश मोरेंना FIR काय झालाच नाही तरी देखील माघार घ्यावी लागली. मग काँग्रेस आपल्या विचारांवर ठाम कुठे होतं? मग त्या बाबतीत म्हटलं तर तुम्ही ठाम राहिलात असं म्हणता येईल. कारण की आकाश मोरे तर मोठ्या तावानं म्हणाले होते की FIR तुम्ही दाखल करा, मी मागं घेईन म्हणून, किंवा काँग्रेस मागं गेली म्हणून. काँग्रेसला त्या ठिकाणी एक अशी भूमिका दाखवायची होती की FIR दाखल झाला तो पुढे भविष्यात आमच्यामुळे दाखल करून घेतला बघा. पण ते काही जमलंच नाही. उलट फोनाफोनी झाली, दिल्लीत फोन गेले, मग सपकाळांना फोन गेले आणि बरंच काय काय घडलं. त्यामुळे काँग्रेसला एक म्हणतो ना आपण कुठेतरी भविष्यात एक संधी होती की आमच्यामुळं दादांच्या अपघाताविषयीचा FIR दाखल झाला. हे काही श्रेय काँग्रेसला मिळालं नाही, शिवाय उमेदवारी माघारी घ्यायला लागली ती वेगळीच. त्यामुळे मला असं म्हणायचंय FIR दाखल होणं न होणं हा मुद्दाच राहिलेला नाहीये, नाहीतर मग काँग्रेस ठाम राहिली असती आणि आपला उमेदवार देखील रिंगणात ठेवला असता. जसे की आपण बघितलेलं आहे खूप काही लोकांची मागणी आहे की FIR झाली पाहिजे. आज माझा पण तोच प्रश्न होता आणि हे तो प्रश्न आहे, पण लोकशाहीमध्ये लढणं गरजेचं असतोय. आज FIR साठी लढो किंवा लोकांच्या साठी लढो, आज तुम्ही बघू शकता सगळीकडे घराणेशाही आहे आणि आज खूप मोठा प्रश्न आहे. आज जे पार्थदादा पवार आहे त्यांनी काल लोकसभाची खासदाराची शपथ घेतलेली आहे आणि ताई जे आहे आपले सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आज त्या जरी माझ्या समोर हारली है ना तरी पण त्यांना MLC वरती घेऊ शकतात.
पण माझ्यासारखे जे लढाऊ नेतृत्व आहे त्या लोकांना कधी संधी भेटणार, हे मोठा प्रश्न आहे ना. त्याच्यासाठी पण आपल्याला लढावं लागते. आणि नक्की. पण आज करुणाताई, मला एक असं म्हणायचंय की FIR दाखल केली तरच मी माघार घेणार असे आकाश मोदी किंवा काँग्रेस जे म्हणत होतं, झालं काय? फोनाफोनी झाली आणि काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली. मग FIRचा मुद्दा काँग्रेसने का लावून धरला नाही? तेच माझा प्रश्न आहे की आज हे सत्ताधारी लोक जे आहे वरचे स्थानवर, ते लोक काय पण सेटलमेंट करताय, काय पण स्वतःची पुऱ्या भासताय आणि लोकांचे काहीही विचार न करता एक तरफ काहीतरी विचार मतलब बोलताय की आम्ही FIR झाली तरी आम्ही माघार घेऊ, नाही तर नाही घेणार आहे. आणि आपली जी भूमिका आहे त्याच्यावरती ठाम राहिलेले नाही आहे. आणि तुम्हाला जरी माहित असेल की मी शेवटपर्यंत फॉर्म भरला नाही होता. मी लास्टच्या दिवशी सुनित्रा वहिनी आणि मी दोघे एक सोबत फॉर्म आमचे गेलेले आहे एकच टाइमवर. तो एंड वेळी मी फॉर्म भरण्यात मुंबईकडून गेलेली होती, क्योंकि मला माहित होता ते काँग्रेसचे उमेदवार फॉर्म भरून दिलेला आहे, पण त्या माघार घेणारे मला अगोदर ये गोष्टीची कल्पना झाली होती. त्याच्यासाठी मी फॉर्म भरला आणि मी माघार घेतली नाही. बर, आणखी एक महत्वाचा मुद्दा, आता या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं की अपक्षांची संख्या जास्त आहे. म्हणजे अगदी 3 फक्त पक्षाचे 2 एक वेगळे पक्ष आहेत. न्यू राष्ट्रीय समाज पक्ष, हिंदुस्थान पार्टी म्हणून एक आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच सुनेत्रा काकी जिथून लढतायत. तुमचा स्वराज्य शक्ती सेना हा पक्ष असून सुद्धा तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात का उतरलात? नाही, ऍक्च्युअल में मी तुम्हाला सांगितलं की मी बहुत मतलब घाई गडबडीमध्ये मी फॉर्म भरण्यासाठी गेली होती. मी 6 तारखेला सकाळी 7 वाजता मी मुंबईतून निघाली आहे फॉर्म भरण्यासाठी. माझे कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही फॉर्म तयार करून ठेवा, आणि मी 130 ची स्पीड से गाडी चालून स्वतः मी बारामती पोहोचली आणि एकदम एंड वेळी मी फॉर्म भरलेला आहे. आणि काय प्रश्न विचारला तुम्ही? म्हणजे तुम्ही स्वराज्य शक्ती सेना या तुमच्या पक्षाकडून फॉर्म करणार? सॉरी, ते जे फॉर्म आहे AB फॉर्म मी विसरली होती, घरामध्ये मी विसरली होती. त्याच्यासाठी आज माझा अपक्ष फॉर्म गेलेला आहे. बर, आणि आता तुम्हाला चिन्ह मिळाले एअर कंडिशनर, आणि तेही ऐन उन्हाळ्यात. एकतर बारामतीत सुद्धा चटके बसतायत निवडणुकीच्या माध्यमातून, राजकीय असतील किंवा काय. आता त्या ठिकाणी तुम्ही थंड थंड कुलकुल करण्यासाठी प्रचाराला जाणार आहात. काय करणार आहात? कशा पद्धतीने प्रचार करणार? अगोदर खूप उन्हाळा आहे बारामतीमध्ये आणि लोक खूप घाम मध्ये आहे, उन्हाळ्यामध्ये आहे. तो एअर कंडिशन मधून जरी त्यांनी निवडून दिला तर 100% त्यांना थंड थंड कूल वाटेल असा मी शब्द देते. क्योंकि तुम्ही बघू शकता बारामतीमध्ये खूप काही प्रश्न आहे, पाणीचा प्रश्न आहे, सडक, बारामतीचे तालुका आहे ते सोडलं तो सगळीकडे सडकचा प्रश्न आहे. शेतकरी लोकांच्या जे आहे 7-12 अजून कोरा झालेला नाहीये. असे शिक्षणचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि कामगारांच्या आता 15 दिवस अगोदर माझ्याकडे 600 कामगार आले होते. खाजगीकरणमुळे आज जे कामगार आहे त्यांना कधी न सांगता काढण्यात येते, आणि त्या लोक कुठे जाऊ, कोणासमोर आपला प्रश्न मांडू, हे त्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी ते लोक माझ्याकडे आहे. तो कामगारांचा प्रश्न खूप मोठा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सुनित्रा वहिनी ज्या कारखान्यामध्ये, तिकडचा एक कारखाना आहे साखर कारखाना, तिथे 500 लोकांना काढण्यात आलेला आहे कामावरती. तो असे सगळे खूप काही प्रश्न बारामतीमध्ये पण आहे ज्याच्यासाठी लढणं गरजेचं आहे. बर, आता मग तुम्ही बारामतीत कधी प्रचाराला सुरुवात करणार आहात? कधी तळ ठोकणार आहात का काय? आता तर तुम्ही मुंबईत आहात. हा, मी अचानक गेली आणि बारामतीमध्ये पहिल्यांदा मी गेली होती. माझ्या घर पण नाहीये तिकडे. तो राहणे करण्याची मी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही राहण्याची व्यवस्था करा हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही घर बघा. आणि 12 तारखेपासून मी तिकडे आहे बारामतीमध्ये प्रचारासाठी. बर, याच्या आधी तुम्ही परळीची निवडणूक लढवली होती, कोल्हापूरमध्ये पण निवडणूक लढवली होती. परळीला तुम्ही साधारण जी काही मतं मिळवली होती त्याही पेक्षा जास्त मतं आता या ठिकाणी मिळतील अशी आशा आहे का तुम्हाला? काय वाटतं या ठिकाणी मतं
यावेळी पारड्यात जास्त पडतील का अचानक काहीतरी एक जायंट किलर म्हणून एक वेगळाच काहीतरी करुणा मुंडेंचा करिश्मा पाहायला मिळणार आहे? ऐका, जिथे चहा आहे तिथे राह आहे. लढणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये आपला लढणं गरजेचं आहे. आणि लोकांनी मला खूप कौतुक केलं या गोष्टीच्या ताई, जिथे मोठे मोठे पक्ष माघार घेतली आणि तुम्ही ठामपणे उभे आहे, या गोष्टीचा आम्हाला कौतुक आहे आणि तुमच्यावरती अभिमान आहे. असे खूप काय हजारोचे तादादमध्ये मला SMS आलेले आहे. आणि तुम्ही बघा, जिंकणं किंवा हारणं ते वेगळी गोष्ट आहे, पण लोकशाहीमध्ये लढणं, जसे आपण ज्या आपले छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, झाशीची राणी पण लढली होती, जिंकली कधी नाही पण लढली होती. तसंच आपण त्यातली मातीचे आहोत, त्यात मातीच्या आपण अन्न खातोय, तो त्याच्यासाठी आपल्यामध्ये तेच लक्षण आहे. आणि तेच विचार करून मी लढते की चालेल, मला 3 वेळेनी अगोदर उभे राहिली आहे आणि परलीमध्ये माझी 100% जीत होणार होती. पेपर सर्वे होता, धन्या मुंडे जो आहे ते पेपर सर्वेवर चालतोय सगळा त्यांच्या कारोबार राजकारणच्या. त्यांनी सर्वे काढला होता आणि परलीमध्ये मी जिंकणार होती, तरी पण माझा पर्चा अवैध केला तिकडे परलीमध्ये. आणि आता पण काय आपण बोलू शकत नाही, मी जिंकू पण शकते बारामतीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पण बारामतीमध्ये पण माझा पर्चा अवैध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तिकडचे जे ऑफिसर होते निवडणूक अधिकारी, त्यांचं मी कौतुक करेन की त्यांनी परली सारखा केला नाही आणि माझा पर्चा वैध केला. कोण तुमचा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न करत होता? कोणावर आरोप आहे तुमचा? धन्या मुंडे ज्यांनी हे सगळं बिडा जे आहे की हे पोटनिवडणूक जे आहे बिनविरोध करण्याच्या सगळं जे दारोमदार स्वतःच्या कांद्यावर घेतलेला आहे की बिनविरोध करायचा, त्यांनी माझ्या पर्चा आहे जे परलीमध्ये माझ्यासोबत केला होता, तेच गोष्टी इथे करण्याचा प्रयत्न केला बारामतीमध्ये. आणि धन्या मुंडे असं म्हणतोय की मी त्यांची बायको नाहीये, माझे 2 मुलगी आहे, त्यांचे मुलगी आहे, पण मी बायको नाही असं तो म्हणतोय है ना. माझ्या कोर्टाने मला प्रूफ केलेला आहे की मी त्यांची पहिली बायको नाही, पहिली बायको कोर्टामध्ये प्रूफ झालेला आहे. पण धन्या मुंडे असं म्हणतोय की मी बायको नाही. पण काल जे माझ्या पर्चा अवैध करण्यासाठी त्यांनी मुंबईतून वकील पाठवला आणि त्यांनी काय आक्षेप घेतला की धन्या मुंडेचे जे करुणा मुंडे आहे, धनंजय मुंडेची बायको आहे आणि धनंजय मुंडेची प्रॉपर्टीचा पूर्ण उल्लेख करुणा मुंडेने नाही केला, सगळीकडे निरंक टाकलेला आहे. तो माझे वकीलने जे बाजू मांडली की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे गेले 4 वर्षापासून वेगळे राहतात, तो कशा त्यांची प्रॉपर्टीचा उल्लेख त्याच्यामध्ये करायचा, जरी दोनों विभक्त राहत आहे तो करण्याचा कुठे सवाल होत नाही. आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने याला मुद्देला घेतला आणि माझ्यासोबत न्याय केला त्यांनी. बर, आणखी एक महत्वाचा मुद्दा, आता आणखी एक वेगळं ट्विस्ट निर्माण झालंय. आता सुनेत्रा काकी असतील, अर्थात तुम्ही सगळे निवडणूक रिंगणात आहात, त्यामुळं प्रचार तर त्यांनाही करावाच लागणार आहे. आता अशा वेळी करुणा धनंजय मुंडे, ज्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत, त्या देखील सुनेत्रा काकींच्या विरोधात निवडणूक लढतायत. आता धनंजय मुंडे सुनेत्रा काकींच्या बाजूने त्या ठिकाणी प्रचाराला उभ्या असणार आहेत आणि तुमच्या विरोधात ते प्रचाराला त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे आता मला प्रश्न असा पडलाय की धनंजय मुंडेंना एक खरं म्हणजे हा एक आता कोंडी निर्माण झाली की बायकोचा प्रचार करायचा का इकडे राष्ट्रीय अध्यक्षांचा प्रचार करायचा, नेमका हा काय म्हणजे काय तुम्हाला काय सांगता येईल? त्यांनी कुणाचा प्रचार करायला पाहिजे आता हा खरं म्हणजे काय, कुणी हे सिद्ध करायचं, कुणी सांगायचंय? मला असं वाटतं की जरी धन्या मुंडेमध्ये थोडीफार लाज असेल तर तो प्रचारासाठी येणार नाही, जरी थोडी पण लाज राहिलेली नसेल तर तो येणार आहे. बर, मग ते आणि तुमच्या बाजूने प्रचाराला येतील असं तर तुम्हाला वाटतच असणार आहे? नाही, मला त्यांची गरज नाहीये, त्या मला नकोय. आणि समजा ते म्हणाले माझी बायको उभी आहे, मला प्रचाराला जायचंच आहे आणि मी तुमच्या बाजूने प्रचार, मग काय म्हणाले, जरी मला त्यांनी किती पेर पडून जरी सांगितला की मी तुझा प्रचार करणार आहे, तुम्ही सांगणार आहे नको बाबा, तुझ्यासारखा व्यक्ती जरी माझा प्रचार करेल, तुम्हाला नकोय अशी सत्ता, असा पद पोझिशन नकोय मला. आता आणखी एक शेवटचे 2 प्रश्न फक्त. बारामतीतल्या ज्या काही आतापर्यंतच जर आपण पाहिलं तर बालेकिल्ला हा पवारांचाच राहिलेला आहे.
जिथं अजयदादा 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि आता सुनेत्रा काकी त्या ठिकाणी पोटनिवडणूक लढवत आहेत. प्रश्न आहे की सुनेत्रा काकी देखील एक महिला आहे, तुम्ही देखील महिला आहात. या निवडणुकीमध्ये 3च महिला निवडणूक रिंगणात आहेत, तुम्ही स्वतः आणि सोनाली राणे म्हणून कल्याणमधून त्या देखील अपक्ष उभ्या राहिलेल्या आहेत, बाकी सगळे पुरुष आहेत. खरं तर निवडणूक आत्ता जर पाहिली, या निवडणुकीला तुमचा संघर्ष हा आहे की लोकशाही टिकवण्यासाठी आहे. सुनेत्रा काकींचा संघर्ष आहे अर्थातच विधान परिषदेवर त्यांना जावं लागणार आहे आणि स्वतःच बालेकिल्ला आहे, तिथून त्यांना निवडणूक ती लढायची आहे. प्रश्न हा उरतो की इथे तुमची जी लढाई आहे आणि तिकडे सुनेत्रा काकींचा संघर्ष आहे, तसा पाहिला तर दोन्ही महिलांचाच आहे. काय सांगता येईल या बाबतीत? दोन्ही महिला लढाऊ आहेत आणि दोघेही लढण्यासाठी सज्ज आहेत. सुनित्रा काकीचा संघर्ष तुम्ही सांगितला, तो त्यांचा संघर्ष असा आहे की त्या बिना संघर्ष करताना उपमुख्यमंत्री झाले आहे, है ना. आणि त्यांचा जे मुलगा आहे पार्थ दादा पण त्यांनी काल शपथ घेतली खासदारकीची. आणि तुम्ही माझा संघर्ष बघू शकता, गेले 25-26 वर्ष मी नवऱ्यासोबत संघर्ष केला, कसं तरी करून त्यांना मंत्रीपद भेटला. नंतर आम्ही मंत्रीपद भेटले, नंतरही 1-2 वर्ष नंतरही आम्ही वेगळं विभक्त झालो. आणि आज गेले 5 वर्षपासून मला 3 वेळा जेलमध्ये टाकण्यात आला. माझ्यासोबत गुंड लोकांनी मारहाण केली कलेक्टर ऑफिसच्या केबिन मध्ये. आणि ज्या वेळे माझ्यावरती अन्याय होत होता, मी संघर्ष गेले 5 वर्षपासून करत आहे. आणि आज तुम्ही सांगितलं बाल्य किल्ला, हे बाल्य किल्ल्यामुळे सगळ्यांनी आपला बाल्य किल्ला जे आहे ते फिक्स करून टाकलेला आहे. तिथे जाओ तो पवारांचा बाल्य किल्ला, तिथे जाओ तो मुंडेंचा बाल्य किल्ला, तिथे जाओ तो पाटलांचा बाल्य किल्ला, आपला लातूर मध्ये जाओ तो देशमुखांचा बाल्य किल्ला. अरे कशाचा बाल्य किल्ला? अरे तुम्ही लोकांसोबत न्याय करू शकत नाही आणि इतके बाल्य किल्ले असताना आणि इतके मोठे मोठे नेते असताना आज एक मुंडे घराण्याची सून, मुंडे घराण्याचे एकमेक वारिसची आईला स्वतःचे मुलावाडा घरामध्ये तुळशी पत्र ठेवून जरी रोडवरती न्यायासाठी फिरावं लागते, तो कशाचा बालकिल्ला आणि कशाचे काय? आणि त्याच्यासाठी आज मी ठामपणे उभे आहे आणि मी लढते. आणि आज या इथे कोणी बालकिल्ला नाहीये, ये जनता आहे, ये प्रजातंत्र आहे. आणि जनताला खरोखर जरी न्याय पाहिजे आणि खरोखर जरी अजित दादाला न्याय द्यायचा आहे बारामतीची जनताला, तो आज मला निवडून देणं खूप गरजेचं आहे. आणि जिंकल्यानंतर 100% मी जोपर्यंत दादाची FIR होत नाही मी शांत बसणार नाही, मी शब्द देते. ओके, अगदी एक शेवटचाच प्रश्न, सुनेत्रा काकींचा तुम्हाला काही फोन झाला होता का? नाही, सुनेत्रा बहिणीच्या मला काही फोन आल्या नाही. पार्थ भाऊ सोबत माझा बोलणं झाला होता. हा, आणि पार्थ भाऊ सोबत बोलणं झाल्यानंतर मला खूप मतलब वाटलं की नाही, कोणत्याही व्यक्तीच्या दुःखामध्ये आपल्याला सामील व्हायला पाहिजे. पण हे सगळी गोष्टी जी आपली चर्चा झालेली आहे, काँग्रेसनी माघार घेतली आज जरी, आणि धनिया मुंडे त्याच्या क्रेडिट घेतोय, आणि पैसे आणि सत्ताच्या जोरावर हे लोक असाच लोकांना डाबडण्याचा प्रयत्न करत असाल आणि माघार घेण्यासाठी लागताय, तो आज लोकशाही कुठे राहणार ना, हे मोठी गोष्ट आहे. नक्कीच. धन्यवाद करुणाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या पोटनिवडणुकीसाठी. आणि तुम्ही जो संघर्ष करताय किंवा तुम्ही आता म्हणालात जर मी निवडणूक जिंकले तर दादांच्या अपघाताचा FIR दाखल करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि लोकशाही टिकवण्यासाठी मी या निवडणुकीतून माघार घेतली नव्हती. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर या होत्या